नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, वीकली करंट अफेअर मध्ये आज आपण 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या आठवड्यामध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. चालू घडामोडी 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर. बघा, पहिली महत्वाची घडामोड आहे, आरबीआयचे 26वे गव्हर्नर त्यांची नियुक्ती झालेली आहे. संजय मल्होत्रा हे नाव लक्षात घ्या. त्यांची 26वे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली आहे? शक्तिकांत दास यांची जागा त्यांनी घेतली आहे. 1990च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. लक्षात घ्या, संजय मल्होत्रा यांनी जागा घेतली शक्तिकांत दास यांची आणि 1990च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. आणि कितवे गव्हर्नर आहेत आरबीआयचे? 26वे. आरबीआयची स्थापना कोणत्या साली झाली सांगा बरं? आरबीआयची स्थापना कोणत्या साली झाली? बघा, पुढची महत्वाची घडामोड आहे मानवी हक्क दिन. 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड वाईड. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा म्हणजे UDHR स्वीकारलं होतं. परंतु 1950 मध्ये 10 डिसेंबर हा दिवस 1950 पासून मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये जर आपण पाहायचं तर 28 डिसेंबर 1993 पासून मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला आणि 12 ऑक्टोबर 1993 पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याची स्थापना झाली. कधी? 12 ऑक्टोबर 1993. आणि 2024चा जो मानवी हक्क दिन आहे त्याची थीम आहे आमचे हक्क आमचे भविष्य आत्ता. आलं लक्षात? मानवी हक्क दिन डेट आहे 10 डिसेंबर आणि सुरुवात झाली 1950 पासून. आणि भारता संदर्भात मानवी हक्क कायदा सुरू झाला 28 डिसेंबर 1993 आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना आहे 12 ऑक्टोबर 1993. आणि थीम सुद्धा लक्षात ठेवा. पुढची घडामोड आहे युनिसेफ दिवस. युनिसेफचा लॉंग फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. ठीक आहे, तर त्याची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. म्हणून 11 डिसेंबर हा दिवस युनिसेफ दिवस म्हणून ओळखला जातो. त्याचं मुख्य जे कार्य आहे युनिसेफचं, तर जगभरातील मुलांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण आणि विकास या संदर्भात ही संस्था पूर्ण जगभर कार्य करते. आणि त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. पुढची घडामोडी आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ. बघा, युनायटेड नेशनचाच हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे पर्यावरण या क्षेत्रामध्ये जी लोक कार्य करतात त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. बरेच पुरस्कार दिले जातात, त्यामध्ये चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव लाईफ टाइम अचीवमेंट हा जो अवॉर्ड आहे तो डॉक्टर माधव गाडगीळ जे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत त्यांना जाहीर झाला आहे. एकूण 6 जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी जीवन गौरव पुरस्कार, चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? डॉक्टर माधव गाडगीळ. ठीक आहे, कोण देता हा पुरस्कार? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP. याचं मुख्यालय कुठं आहे? नैरोबी, केनिया या ठिकाणी. डॉक्टर माधव गाडगीळ यांचं कार्य कशा संदर्भात आहे? नैसर्गिक संसाधनाच्या रक्षणावरील जनमत आणि अधिकृत धोरण यावर डॉक्टर माधव गाडगीळ यांचं कार्य आहे. लक्षात घ्या, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर माधव गाडगीळ. पुढची घडामोड आहे आरबीआयचे MuleHunter.ai हे एक मॉडेल आहे. बघा, याबद्दल असं सांगता येईल, जी अशी खाती आहेत मनी म्यूल बँक खाती म्हणजे काय, तर जी फ्रॉड खाती आहेत
की एकाच्या नावावर खातं आणि दुसरा कोणतरी ऑपरेट करतंय, किंवा मनी लॉन्ड्रिंग ही जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये पैशाचा गैरप्रकार केला जातो, गैरप्रकारे ते पैसे ट्रान्सफर केले जातात. अशा खात्यांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा अशी खाती डिटेक्ट करण्यासाठी आरबीआयने म्यूल हंटर AI हे एक मॉडेल तयार केले. ते कशाच्या आधारावर आहे? AI आणि मशीन लर्निंग याच्या आधारावर आहे. ठीक आहे. हे कोणी तयार केलंय? तर आरबीआयची एक संस्था आहे, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, या संस्थेने हे मॉडेल विकसित केलं आहे. कोणतं मॉडेल? म्यूल हंटर .AI. हे मॉडेल कशा संदर्भात आहे? मनी म्यूल बँक खाती आणि मनी लॉन्ड्रिंग याच्यावर नजर ठेवण्यासाठी कोणी विकसित केलं आहे? रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब यांनी ते विकसित केलं आहे. पुढची घडामोड बघू आपण. विमा सखी योजना. LIC ची ही योजना आहे, विमा सखी योजना. यामध्ये महिला फक्त अर्ज करू शकतात आणि अशा महिला की ज्या 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झाले आहे आणि वयाची अट आहे 17 वर्षे ते 70 वर्ष. 17 ते 70 वर्षामधील महिला विमा सखी योजना यासाठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये त्यांना 3 वर्षासाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणाच्या वेळेस 3 वर्षासाठी त्यांना स्टायपेंड दिला जातो. बघा, पहिल्या वर्षी प्रति महिना 7,000, दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6,000 आणि तिसऱ्या वर्षी प्रति महिना 5,000 रुपये दिले जातात. तर या 3 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये ते LIC एजंट म्हणून काम करू शकतात. आणि बघा, हे जे मिळणार आहे स्टायपेंड त्यांना, त्यासोबत जे कमिशन मिळणार आहे ते त्या व्यतिरिक्त असेल. विमा सखी योजना LIC ची योजना आहे. 10वी उत्तीर्ण झालेल्या महिलांसाठी आहे. वयाची अट आहे 17 ते 70 वर्ष आणि पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे. पुढची घडामोड आहे WTA प्लेयर ऑफ द इयर. WTA म्हणजे काय? वुमन टेनिस असोसिएशन त्याने प्लेयर ऑफ द इयर, वर्ल्ड टेनिस असोसिएशन त्याने प्लेयर ऑफ द इयर म्हणून बेलारूसच्या ज्या महिला खेळाडू आहेत आरिना सबलंका यांना घोषित केलंय, यांचं नाव घोषित केलंय. त्यांनी 2024 मध्ये 2 ग्रँड स्लॅम जिंकलेत. त्यानंतर त्यांनी एकूण 3 जिंकलेत तसे, परंतु 2024 मध्ये 2 ग्रँड स्लॅम जिंकलेत. जागतिक क्रमवारीत पण त्या अव्वल स्थानी आहेत. म्हणून WTA ने आरिना सबलेंका यांना वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केला आहे. प्लेयर ऑफ द इयर WTA ने घोषित केला आहे आरिना सबलेंका. कोणत्या देशाच्या आहेत? बेलारूसच्या. पुढची राजकीय घडामोड आहे बघा. राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत कोण आहेत? जगदीप धनखड. ठीक आहे. तर त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव विरोधकांनी आणला आहे. ठीक आहे. इतिहासात पहिल्यांदा आपल्या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेच्या अध्यक्षांविरोधात असा अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला आहे. ठीक आहे. बघा, जगदीप धनखड यांच्या विरोधात 60 विरोधी खासदारांच्या सह्या असलेलं अविश्वासाचा ठराव आणलाय. ठीक आहे. अशी अटच आहे की कमीत कमी 50 खासदारांचा त्या अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा पाहिजे. तर 60 खासदारांनी या अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. कुठे? राज्यसभेत. कारण राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणायचा असेल तर पहिल्यांदा राज्यसभेतच तो आणावा लागतो. यासाठी जे कलम आहे अनुच्छेद 67B हे आहे, त्यामध्ये उपराष्ट्रपतींना म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर हटवण्यासाठी जे काही प्रोसिजर आहे ती दिलेली आहे. कोणतं कलम? कलम 67B, राज्यघटनेचं कलम 67B. पहिल्यांदा या प्रोसिजरमध्ये राज्यसभेत जेव्हा हा प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेस तो बहुमताने मंजूर केला पाहिजे राज्यसभेत. आणि जर तो राज्यसभेत साध्या बहुमताने मंजूर झाला त्यानंतर तो लोकसभेत सादर केला जातो. आणि लोकसभेत जर तो साध्या बहुमतानेच मंजूर झाला तर
राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो राष्ट्रपतींकडे. ठीक आहे, म्हणजे त्यांची खुर्ची रिकामी होती. परंतु पुढचे उपराष्ट्रपती त्यांची जागा घेसपर्यंत ते उपराष्ट्रपती त्यांच्या पदावर राहतात. आलं लक्षात? मिनिमम अट आहे 50 खासदारांचा पाठिंबा असेल तर हा प्रस्ताव राज्यसभेत पहिल्यांदा मांडता येतो. आणि दुसरी एक अट आहे 14 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. या ठिकाणी बघा, जो जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला गेलाय त्याच्यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना दिली गेली नव्हती. त्यामुळे अविश्वासाचा हा ठराव टिकाव धरणार नाही हे तर नक्कीच आहे. आणि संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेच्या अध्यक्षांविरोधात असा अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आहे, यावर प्रश्न बनू शकतो. पुढची घडामोड आहे ग्रीन स्टील. ग्रीन स्टीलचं वर्गीकरण जाहीर केलं आहे बघा. तर ग्रीन स्टील म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघू. ग्रीन स्टील म्हणजे स्टीलची जी निर्मिती होते त्यावेळेस त्यात कार्बन डायऑक्साईडचं इमिशन होतं. आपल्याला माहितीये कार्बन डायऑक्साईड हा एक विषारी वायू आहे, म्हणजे तो हवा प्रदूषित करतो. तर ज्यावेळेस स्टीलची निर्मिती होते त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडची इमिशन म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन हे कमी झालं पाहिजे. म्हणजे एक टार्गेट ठेवलंय बघा, 2.2 टन कार्बन डायऑक्साईडचं इमिशन प्रति टन स्टीलच्या निर्मितीमध्ये झालं. म्हणजे हे एक लिमिट ठेवलंय, 2.2 टन कार्बन डायऑक्साईड इमिशन प्रति टन स्टीलची निर्मिती. 1 टन स्टील निर्माण करण्यासाठी 2.2 टन कार्बन डायऑक्साईड इमिट झालं किंवा त्याच्या कमी झालं तरच ते ग्रीन स्टील म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं, म्हणजे त्याला ग्रीन स्टील म्हटलं जातं. म्हणजे ग्रीन स्टीलची व्याख्या काय, ज्या स्टीलच्या उत्पादनासाठी 2.2 टन कार्बन डायऑक्साईड प्रति स्टीलच्या निर्मितीमध्ये उत्सर्जित केलं जातं किंवा त्यापेक्षा कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केलं जातं त्याच स्टीलला ग्रीन स्टील असं म्हणतात. बघा, जे आपले अवजड उद्योग मंत्री आहेत HD कुमारस्वामी यांनी या ग्रीन स्टीलचं वर्गीकरण केलंय. म्हणजे ग्रीन स्टील तर आहे 2.2 हा जो पॅरामीटर आहे तो आहे, पण त्याच्यापेक्षाही जर कमी कार्बन डायऑक्साईड इमिशन होत असेल तर त्या दृष्टीने त्याचे रँकिंग केलेत स्टीलचं, ग्रीन स्टीलचं. तर बघा 5 स्टार रँक दिले, 1.6 टन कार्बन डायऑक्साईड इमिशन जर होत असेल तर 5 स्टार आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 4 स्टार आहे, म्हणजे 1.6 to 2.0 ही त्याची रेंज दिली. आणि 2.0 to 2.2 टन कार्बन डायऑक्साईड इमिशन होत असेल तर त्याला 3 स्टार ग्रीन रेटिंग दिले. इथं लक्षात गोष्ट अशी घ्या, ग्रीन स्टील म्हणजे काय, किती कार्बन डायऑक्साईड इमिशन ही लिमिट आहे, ही लिमिट लक्षात ठेवा. म्हणजे किती कार्बन डायऑक्साईड लिमिटच्या खाली उत्सर्जन झाल्यानंतर त्या स्टीलला ग्रीन स्टील म्हटलं जातं. आणि त्यानंतर 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार हे जे रेटिंग आहे त्याच्या रेंज सुद्धा काही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढची खेळासंदर्भात बातमी आहे. अंडर 19 जो एशिया कप क्रिकेटचा झाला आहे त्याच्या संदर्भात. त्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जी फायनल खेळली गेली त्यामध्ये बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा बांगलादेशने हे विजेतेपद राखलंय. आलं लक्षात? इथं बांगलादेश हा विजयी संघ आहे हे लक्षात घ्या. अंडर 19 एशिया कप क्रिकेट. ओके, धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपलं सेशन संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.